या निसर्गाने आपल्याला एक अतिशय सुंदर अशी भेट दिलेली आहे. आणि ती भेट म्हणजे आपलं हे शरीर. जे जीवन आपण जगत आहोत ते जीवन अनुभवण्यासाठी शरीर हे एक माध्यम आहे. आणि त्यांनी जसं शरीर दिलं तसंच शरीर जेव्हा केव्हा आपला मृत्यू होईल म्हातारपणी, तसंच रोगमुक्त शरीर, तसंच हेल्दी शरीर आपण परत निसर्गाला देणं हे आपलं कर्तव्य आहे, ही आपली जबाबदारी आहे. मला सांगा, अर्ध आयुष्य जर पैसे कमवण्यामध्ये आणि अर्ध आयुष्य ते कमवलेले पैसे आरोग्यासाठी दवाखान्यात घालवण्यामध्ये जर आपण घालवत असू, तर खरंच आपण काय कमवलं? आज तुम्ही बघा, एवढे सगळे सेलिब्रिटी आहे. परवा पुनीत राजकुमार एवढे चांगले ॲक्टर दक्षिणेतले, त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. त्याच्या आधी इतका सुंदर संगीतकार वाजिद खान, त्यांचा सुद्धा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. त्याच्या आधी इंदर कुमार नावाचे जे ॲक्टर आहेत, त्यांचा सुद्धा, आणि अशा अनेक जे अभिनेते आहेत, त्यांचा तरुण वयामध्ये, अगदी सर्वांचा आवडता टीव्हीवरचा फेमस सिद्धार्थ शुक्ला वयाच्या 40व्या वर्षी इतका सुंदर बॉडी असताना सुद्धा, इतकं सुंदर शरीर असताना सुद्धा, माणूस म्हणून सुद्धा हे सगळे लोक चांगले असताना सुद्धा हार्ट अटॅकनी का मरतायत? अगदी अनेक लोक तुम्ही जर बघितलं तर यांना कॅन्सर का होतोय? किंवा सुशांत सिंग सारखे मंडळी आत्महत्या का करतायत? बघा, हे सगळे माणूस म्हणूनही आपल्याला दिसायला चांगलेच दिसतात. यांचं शरीर, यांचं जर फिटनेस बघितला तर तो एकदम बेस्ट आहे. मग यांना हार्ट अटॅक, यांना कॅन्सर का होतो आणि आत्महत्या का करावीशी वाटते एवढ्या यशाच्या शिखरावरती असताना सुद्धा? आणि आपलं असं होऊ नये म्हणून नेमकं काय करायला पाहिजे? हे ॲक्टर्स आहेत, प्रसिद्ध अभिनेते आहेत, म्हणून आपल्याला ते लगेचच दिसतं. पण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत की ज्यांचं मरण हे असंच अचानक होऊन जातं. बघा, खरं तर या सगळ्या अभिनेत्यांनी प्रत्येकाकडे करोडो रुपये आहेत आणि त्याच्यासाठी शरीर चांगलं कसं राहावं, फिटनेस कसा राहावा, काय खायला पाहिजे, याच्यासाठी या प्रत्येकाने लाखो रुपये महिन्याला देऊन एखादं न्यूट्रिशन आहार तज्ज्ञ सुद्धा ठेवलेला आहे. तज्ज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली ते आहारही घेतात, व्यायामही करतात. पण तरी सुद्धा इतक्या प्रमाणात हे का घडतंय? याला 4 कारणं आहेत. माझा विश्वास आहे की या 4 कारणांची काळजी जर तुम्ही घेतली, या 4 गोष्टींमध्ये बदल जर तुम्ही केला, तर तुम्ही सुद्धा शेवटपर्यंत आरोग्य संपन्न जीवन निश्चितच जगणार आहात. त्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, आणि हे मी जे काही माझ्या या ज्ञानयोग ध्यान शिबिराच्या माध्यमातून माझा जो 25 वर्षाचा अनुभव आहे, जे करोडो साधक आपल्या ज्ञानयोग ध्यान शिबिराशी जोडलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये जे काही सकारात्मक परिवर्तन झालंय, ते सकारात्मक परिवर्तन, ते आरोग्य त्यांना मिळालं, त्यांचा परिवार जोडला गेला, त्यांचे रोग दूर झाले, ते आनंदी जीवन जगायला लागले. तर त्या सर्वांच्या आणि माझ्या वैयक्तिक स्वतःच्या अनुभवातून मी हे सांगतोय. तुम्हाला नाही पटलं, द्या सोडून. तुम्हाला नाही बदल करायचा स्वतःमध्ये, द्या सोडून. पण ज्या ज्या साधकांना हे ऐकत असताना असं वाटतं की यस, मला सुद्धा बदल करायचा आहे, माझ्या स्वतःमध्ये सकारात्मक बदल करायचा आहे, हा सत्संग त्या प्रत्येकासाठी आहे. आणि मी पूर्ण विश्वासाने सांगतोय की असे बदल जर तुम्ही केले तर 100% हार्ट अटॅकने किंवा कॅन्सरने तुम्ही मरणार नाही, तुम्हाला आत्महत्या करावीशी वाटणार नाही. त्यात सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ही आहे, ते म्हणजे आपली जीवनशैली आपण कसं जगतोय. जीवनशैलीचा फार मोठा फरक
आपल्या शरीरावरती, जीवनावरती होतो. बघा, तुम्ही जे पैसे कमवतायत, तुम्हाला जे यश पाहिजे, ते जर तुम्हाला ते पैसे किंवा यश तुम्हाला रोग देणारं आणि तुम्हाला डिप्रेशन देणारं असेल, तर काय कामाचं ते? सांगा ना. त्या एकटा जीव या पुस्तकामध्ये दादा कोंडकेंनी सांगितलं, शेवटचा जर पॅरेग्राफ तुम्ही पाहिला त्यांचं आत्मचरित्र आणि ते जर तुम्ही पाहिलं, तर त्याच्यात शेवटच्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी लिहिलंय की देवाने मला इतकी प्रसिद्धी दिली, पैसे दिले, घर दिलं, नाव दिलं, पण त्याच्यासोबत मी एकटाच राहिलो. पुढच्या जन्मी जर मला काही मागायचं असेल परमेश्वराला, तर मी हे मागेल की मला प्रसिद्धी नाही दिली तरी चालेल, पैसे दिले नाही तरी चालेल, पण मला एकटेपणा देऊ नको. माझ्या आजूबाजूला असे काही लोक तरी दे जिथे मी मन मोकळं करू शकलो पाहिजे, ज्यांच्या खांद्यावरती डोकं ठेवून मी रडू शकलो पाहिजे, ज्यांच्यासोबत मी आनंदाने नाचू शकलो पाहिजे. जीवनशैलीतला बदल म्हणजे नेमकं काय करायचा? तर तुम्ही अगदी त्या सश्या आणि कासवाच्या गोष्टीसारखं जे फार धावतायत फास्ट, लक्षात घ्या, खरंच एवढं धावण्याची गरज आहे? आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला क्लिअर करतोय की यशस्वी होऊ नका असं मी बिलकुल म्हणत नाही, पैसे कमवू नका असंही मी सांगत नाही, याच्यामध्ये काही राम नाही आहे, सगळा त्याग करा आणि गरीब राहा असं तर मी मुळीच म्हणत नाही. मी सांगतो यस, सर्व भौतिक सुखसुविधांचा तुम्ही उपभोग घेतलाच पाहिजे, तुम्ही यशस्वी झालेच पाहिजे, तुम्ही भरपूर श्रीमंत व्हायलाच पाहिजे. पण हे सगळं तणाव न घेऊन आणि योग्य जीवनशैली ठेवून सुद्धा होऊ शकतं ना. इतकं काय धावायचंय, इतकं काय हवंय तुम्हाला? आणि खरं तर सर्वांनाच माहिती की याच्यापैकी आपण हे काय घेऊन जाणार आहोत, हे लक्षात घ्या. ज्यावेळेस मी तुम्हाला हे सांगतोय त्यावेळेला मी स्वतः हे अनुभवतोय. माझ्या आयुष्यात कधीच मला अजून हवंय, मला अजून पाहिजे असा विचार देखील मनात केला नाही, पण मला सगळं काही आपोआप, मी फक्त कर्म करत गेलो आणि मिळत गेलो. असं नाही की मी काही करत नाहीये, मी यशस्वी नाहीये आणि उगी तुम्हाला गप्पा मारत काहीतरी सांगायचं म्हणून सांगतोय. आपल्या ज्ञानयोगाच्या ध्यान शिबिराच्या माध्यमातून परमेश्वराच्या कृपेने 50 देशांमधले 3 कोटीपेक्षाही जास्त साधक आपल्या ज्ञानयोगाशी जोडले गेलेले आहेत. मग हे 3 कोटीपेक्षाही जास्त साधक जोडले गेले पाहिजे म्हणून मी काय केलं? मी मागं धावलो? बिलकुल नाही. मी माझी झोप मोड करून रात्रभर जागी राहून काहीतरी त्यासाठी प्रयत्न केले? बिलकुल नाही. मी आजही लहान मुलांसोबत खेळतो, आजही मी बरोबर माझं सकाळचं साधना 4:30 वाजता उठून ध्यान प्राणायाम रेग्युलरली करतो. आजही मी 10 ते 12 किलोमीटर चालतो आणि माझं जीवन मी लहान बाळासारखं निरागस होऊन खेळत, हसत, नाचत, गात असंच जगतो. माझ्या इथे, माझ्या आत कधीही चुकीनं सुद्धा असं येत नाही की आता आपण फार मोठे कोणीतरी आहोत. आणि हे सांगताना सुद्धा मी याच्यासाठी बिलकुल सांगत नाही मी फार दीड शहाणा आहे आणि फार मोठं काहीतरी काम केलं. मी हे याच्यासाठी सांगतोय, माझा प्रयत्न हा आहे की माझ्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती जर इतका आनंदात राहून सुद्धा यशस्वी होऊ शकतो, कुठल्याच गोष्टीच्या मागं न लागता रिलॅक्स राहू शकतो आणि सगळं काही मिळवू शकतो, तर यस, तुम्ही ऑलरेडी चांगलेच आहात, तुम्ही सुद्धा हे कमवू शकता. हे एवढंच मी तुम्हाला सांगतो की आपलं जे यश आहे ना, मी जे जाणलेले ते सांगतो की खूप धावत धावत राहिलात, फुलपाखराच्या पाठीमागे तुम्ही जेवढं धावताल ते फुलपाखरू पुढं 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 उडत राहतं. तुम्ही काही करू नका हो. तुम्ही फक्त एका जागी शांत उभं राहा आणि आनंदी राहा.
तुम्हाला फुलपाखराच्या पाठीमागे पळण्याची गरज नाही, ते फुलपाखरू तुमच्या अंगावरती येऊन बसतं. यशाचं हे असंच आहे, पैशाचं हे असंच आहे, समाधानाचं हे असंच आहे. तुम्ही खूप धावू नका, बस एक काम करा, जीवनशैलीमध्ये रात्रभर जागायचं नाही. आजपासून तुमची झोप शांत झाली पाहिजे. सकाळी तुम्ही सूर्योदयाच्या आधी उठलेच पाहिजे. आणि सकाळचा जो तुमचा 1.5 ते 2 तासाचा वेळ आहे, हा लोळत राहण्यासाठी नाहीये. हा लगेचच पटकन नाश्ता करणं, चहा पिणं, ब्रेड खाणं याच्यासाठी नाहीये. सकाळचा वेळ टीव्ही लावून बसून तिथे पुन्हा त्या सिरियल बघत राहणं याच्यासाठी नाहीये. सकाळचा जो वेळ आहे हा आपल्याला साधनेसाठीच द्यायचा आहे, स्वतःसाठीच द्यायचा आहे. सकाळी सकाळी ध्यान, प्राणायाम, चालणं, ओंकार जाप, मंत्र जाप असं काहीतरी निदान 1.5 ते 2 तास जर झाले. वेळ नाही असं म्हणायचंच नाही, वेळ काढायचा आहे. कारण जे लोक वेळ नाही असं म्हणतात, हेच लोक दवाखान्यात गेल्याच्या नंतर 2-2, 4-4 महिने सुट्ट्या घेतात. पॅरालिसिस झाल्याच्या नंतर 1 वर्षभर सुट्टी घेतात. कॅन्सर झाल्याच्या नंतर कायमची सुट्टी घेतात. हार्ट अटॅक आल्याच्या नंतर कायमचा यांचा जगाला निरोप घेतात. कुणासाठी देतायत हे 2 तास तुम्ही? हे स्वतःसाठी देतायत. या 2 तासामध्ये मी माझी साधना नियमितपणे करणार आहे. आणि तुम्हाला एकटं वाटून घ्यायची गरज नाही. आपल्या झूम साधनेमध्ये जगभरातले हजारो लोक जॉईन झालेले आहेत, जी मोफत आहे सर्वांना. सकाळी 5:40 ते 7:30 पर्यंत रोज भस्त्रिका, श्वासाचे वेगवेगळे व्यायाम, सूर्यनमस्कार, वेगवेगळे एक्सरसाइज, रोज नवीन नवीन ध्यान, काहीतरी चांगले विचार, रोज प्राणायाम, या सगळ्या माध्यमातून जगभरातल्या हजारो लोकांचा एक असा परिवार जोडल्या गेलेला आहे, असा परिवार तयार झालेला आहे की ज्या परिवारात सगळे लोक डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, यशस्वी लोक आहेत, शेतकरी लोक आहेत, अगदी झोपडपट्टीमधले लोक आहेत, पोलीस आहेत, अगदी विद्यार्थी दशेपासून तर प्राध्यापकापासून तर शिक्षकांपासून तर अगदी सर्वसामान्य गृहिणींपर्यंत सगळे लोक जोडलेले. आणि या प्रत्येकाला हा अनुभव आहे की सकाळी जर आम्ही 1.5 ते 2 तास दिले, सकाळी 5:40 ते 7:30 वाजेपर्यंतचा वेळ जर आम्ही सकाळी साधनेला दिला, जीवनशैलीत बदल करण्याची गरज नाही, आपोआप जीवनशैलीत बदल होतो. आणि हे 2 तास सकाळचे स्वतःला देणं राहिलेले 22 तास आम्हाला फ्रेश ठेवतं, आरोग्य संपन्न ठेवतं, रोगमुक्त ठेवतं, उत्साही ठेवतं. आणि या 2 तासाला जर आम्ही स्वतःच्या सोबत दिला, हे 2 तास जर आम्ही साधना केली, तर या 2 तासाच्या साधनेमुळे आम्ही जे काम आम्हाला करायला 8 तास लागत होते, उत्साहाने ते काम, आनंदाने ते काम आम्ही 5 ते 6 तासात पूर्ण करतो. हे लक्षात घ्या की टेन्शन घेऊन खूप धावून 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 खूप पळत 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 जर तुम्ही राहिले तरच यश मिळतं, हा विचार डोक्यातून काढून टाका. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जीवनात काय मिळवायचं आहे ते डोक्यात ठेवा ना, प्लॅनिंग करा ना. पण ते करत असताना तुम्हाला जर सोबत ब्लड प्रेशर, सोबत डायबिटीस, सोबत तुमचं वाढलेलं वजन, सोबत तुमची व्यसनं हे जर असतील ना, तर त्याला काहीही अर्थ नाही. तुम्ही ते एन्जॉय तर करा, ती प्रोसेस तर एन्जॉय करा. जे काही तुम्ही करत आहात ना, ती प्रक्रिया एन्जॉय ज्या वेळेला तुम्ही करताल, खूप मागं धावण्याची गरज नाहीये, तुम्ही खूप वर्क करण्याची गरज नाहीये. तुम्ही डिव्होशननी, तुम्ही समर्पित होऊन, तुम्ही पॅशनेट होऊन ज्या वेळेला आनंदातून काम करतात, त्यावेळेला आपोआपच यश, तो आनंदच यश देतो. आनंदासाठी काम नका करू, पैशासाठी काम नका करू, यश मिळवण्यासाठी काम नका करू, मग आनंदातून काम करा. मी सध्याला सुद्धा यशस्वीच आहे कारण मी आनंदी आहे असं समजून काम करा. मी श्रीमंत आहेच
जरी आज माझ्याकडे पैसे कमी असतील तरी सुद्धा देण्याचा भाव माझ्याकडे, लाखो लोक माझ्यासोबत आहे, मला माझ्या मित्रांच्या सोबत राहता येतं, माझ्या परिवाराच्या सोबत राहता येतं, ही श्रीमंती नाहीये का? सांगा मला. आणि म्हणून पहिला जीवनशैलीतला बदल हा करायचा आहे की तुम्ही रोज लवकर उठायचंय, लवकर झोपायचं आहे. दुसरा बदल काय करायचा आहे, आणि हे करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरा बदल म्हणजे सगळ्यात महत्वाचा बदल आहे, तो म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येकाने 100% व्यसनमुक्त राहणं आवश्यक आहे. तर व्यसनमुक्त राहणं म्हणजे आज प्रत्येक सेलिब्रिटी जर तुम्ही बघितली, आज टीव्हीमध्ये जर बघितलं, आज मूव्हीजमध्ये जर बघितलं, अगदी प्रोफेशनने डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, अगदी वेगवेगळे लेखक, विचारवंत मंडळी सुद्धा जर बघितले, ते फार बुद्धिमान आहे, पण ते व्यसन करतात. स्मोकिंग जर तुम्ही केलं, तुम्ही जर ड्रिंक केलं, दारू पिली, तुम्ही जर ड्रग्ज घेत राहिले, तर कसं तुमचं शरीर चांगलं राहील? का तुम्हाला अटॅक येणार नाही मला सांगा? हे जेवढे सेलिब्रिटी जात आहेत तुम्ही बघा, यांना सिगरेट पिण्याचा, यांना तंबाखू गुटखा खाण्याचा, यांना कुठलं तरी दारू पिऊन किंवा ड्रग्ज घेऊन आपलं जीवन आपण फार आनंदात जगतोय असा नाद होता, असं व्यसन त्यांना होतं. मग तुम्ही कितीही बाहेरून दिसायला चांगले असताल तरी सुद्धा जर तुम्ही रोज सिगरेट पितायत, जर तुम्ही दारू पितायत आणि त्याच्यात तुम्हाला अभिमान वाटत असेल, तर खरंच तुम्ही मोठे नाहीयेत. आज टीव्हीवरती जर बघितलं तर तुम्हीच बघा, टीव्हीवरती आज प्रसिद्धी कुणाला मिळते? जे ड्रग्ज घेत आहेत त्यांना प्रसिद्धी मिळते, जे व्यसन करतायत त्यांना प्रसिद्धी मिळते. आज कोणत्याही सिनेमामधला ॲक्टर असो किंवा ॲक्ट्रेस असो, हिरो असो किंवा हिरोईन असो, यांची ही जबाबदारी यांना वाटत नाही की आमच्याकडे बघून लोक, तरुण वर्ग आमचं अनुकरण करतोय, तर आम्ही व्यसनमुक्त राहायला पाहिजे. हे लोक, मी नाव कोणाचं घेणार नाही, पण सगळे अभिनेते आणि अभिनेत्री, यांना रोज पार्ट्यामध्ये यांना असं वाटतं की आम्ही दारू पिलीच पाहिजे, गांजा पिलाच पाहिजे, आम्ही गांजा घेतलाच पाहिजे, आम्ही ड्रग्ज घेतलंच पाहिजे, आणि त्याच्यात आमचं स्टेटस आहे. आणि खरंच तुम्ही बघावं, संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही सहज फिरायला गेले, रस्त्यावरती दारूचे दुकानं जर बघितले, तर तुम्हीच बघा, सगळा तरुण वर्ग 10वी, 11वी, 12वी, अगदी तिथून जे सुरुवात होतं, मुलं आणि मुली सुद्धा, यांना आज दारू पिणं म्हणजे कॉमन वाटतंय. अगदी कालची बातमी तुम्ही बघा, काल पेपरमध्ये बातमी आली, टीव्हीमध्ये सगळीकडे ती बातमी आली होती की दारूच्या नशेमध्ये एका माणसाने, एका बापाने 8 वर्षाच्या स्वतःच्या मुलीवरती बलात्कार केला आणि 8 महिन्याच्या दुसऱ्या मुलीला दारू पाजली. विचार करा तुम्ही विचार करा, तुम्ही कितीही मोठे बाय प्रोफेशन असेल, तुम्हाला खूप मोठा पगार असेल, म्हणजे तुम्हाला जीवन कळालं असं नाही. हे लक्षातच घ्या. जे लोक दारू पिणारे लोक आहेत आणि ज्यांना दारू पिण्यामध्ये फार अभिमान वाटतो, जे तरुण मुलं मुली सिगरेट पिणं आणि याच्यामध्ये फार अभिमान वाटतो, ज्या मुला मुलींना आईबाप आदर्श वाटत नाही, त्यांचे मोबाईलमध्ये ते फोटो नाहीत आईबापाचे, पण ज्यांना ते सेलिब्रिटीचे फोटोज ठेवावेसे वाटतात त्यांचं डीपी म्हणून, खरंच कुठेतरी हे जे आहे ना डोकं, याचा तपास करणं, हे आहे का याचा विचार करणं गरजेचं आहे. वैयक्तिक तुमचं जीवन आहे, तुमचं जीवन तुम्हाला जसं जगायचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही जगला काय किंवा मेला काय, मला काय किंवा कुणाला काही फरक पडणार नाही. पण माझ्या जीवनामध्ये जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आनंदी व्यक्ती आणि निर्व्यसनी व्यक्ती निर्माण करणं ही माझी स्वतःची जबाबदारी आहे असं मी मानतो, आणि त्यासाठी माझं संपूर्ण आयुष्य मी दिलेलं. या सत्संगातून 4 लोकांना जरी असं वाटलं की आपण आपले व्यसन सोडावं, आपण व्यसनमुक्त राहावं, खरंच यात आनंद नाहीये. तुम्हाला नशाच करायची आहे ना, एखाद्या कार्याची नशा करा, आनंदाची नशा घ्या, भरभरून जगण्याची नशा घ्या,
या समाजासाठी काहीतरी तळमळीने काम करण्याची नशा घ्या, ही नशा कधीच उतरत नाही, हे लक्षात घ्या. खरंच हे सगळं व्यसन आणि हे सगळं हे तुमच्या मनावरती आहे, हे लक्षात घ्या. आज तुम्ही मला सांगा, हे असं व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? कोरोना ज्या वेळेला झाला होता, तर कोरोनामुळे ज्यांना कोरोना आहे त्यांना वेगळं ठेवायचे की नाही ठेवायचे? त्यांना मास्क घालायचे की नाही घालायचे? त्यांना क्वारंटाईन करायचे की नाही करायचे? तुम्ही सांगा. का बरं? कारण त्यांच्यामुळे इतरांना कोरोना होऊ नये. बरं, कोरोनामुळे किती लोक मेले असतील? 20-25 लाख लोक मागच्या 2 वर्षात समजा मेले असतील असं गृहीत धरू आपण. पण माझ्यावरती विश्वास ठेवू नका. आत्ता लगेचच वाटल्यास हा व्हिडिओ थांबवून तुम्ही सर्च करा आणि नंतर पुन्हा व्हिडिओ बघायला लागा. गुगल तुमच्या हातात आहे. टाका तुमच्या गुगलवरती, एका वर्षात स्मोकिंगमुळे, मी दारू तर बाजूला राहून द्या, एका वर्षामध्ये केवळ टोबॅकोमुळे, स्मोकिंगमुळे जगभरात किती लोक मरतात असं गुगलवर सर्च करा आणि तुम्हाला दिसेल की केवळ स्मोकिंगमुळे एका वर्षात 80 लाख लोक जगभरात मरतात. 15 ते 20 लाख लोक भारतात मरतात स्मोकिंगमुळे. मग कम्पेअर जर केलं तर कोरोनापेक्षा हे स्मोकिंग करणं, गुटखा खाणं, तंबाखू खाणं जास्त भयानक मोठा रोग आहे. पण तरी सुद्धा कोरोनाच्या काळात प्रत्येकापर्यंत हे पोहोचत होतं. म्हणजे खरंच या लोकांना तुमची काळजी आहे. तुम्हाला तुमची काळजी घ्यावी लागणार आहे. मग जर एवढा भयानक हे स्मोकिंग आहे, तर जे सेलिब्रिटी स्टाईल म्हणून त्या पिक्चरमध्ये तुम्ही मला सांगा दारू पितायत, जे हिरोईन दारू पितायत, जे हिरो हिरोईन सिगरेट फुकताना दाखवतायत, तुम्ही मला सांगा यांना सुद्धा कायमचं क्वारंटाईन करायला पाहिजे की नाही पाहिजे? कारण तरुण वर्ग यांचं अनुसरण करतो की नाही करत? तुम्ही सांगा. आणि तुम्ही असं वागायलाच पाहिजे, काही जबरदस्ती नाही. काही लोकांना चांगलं सांगितलेलं सुद्धा आवडत नाही. त्यांना काय त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं ब्रेन वॉशिंग करून टाकलेलं आहे. लक्षात घ्या. 24 तास तुमच्या डोळ्यासमोर जे दिसतं ना, ते तुम्हाला खरं वाटायला लागतं. जे खोटं ओरडून ओरडून सांगायला लागलं ना, ते सत्य वाटायला लागतं. आणि आज तरुणांचं हे असंच झालेलं आहे. तुमचं यश, तुमचं जीवन एन्जॉय करणं हे ज्या वेळेला तुम्ही व्यसनांशी जोडतात, तिथंच तुमचं जीवन नरकमय होणार. तुमच्या नात्यांमध्ये प्रॉब्लेम निर्माण होणार आणि तुमच्या स्वतःचं जीवन तुम्ही आनंदात नाही जगू शकणार. तुम्हाला डिप्रेशन येणार, तुम्हाला रोग येणार, तुम्हाला कॅन्सर होणार. हे 100% ठरलेलं आहे. आज यादी करा किती सेलिब्रिटींना कॅन्सर कशामुळे होते? एक तर जीवनशैली चुकीची, रात्र रात्र जागायचं आणि फिटनेसच्या नावाखाली फक्त जिममध्ये जायचं आणि त्या जिममध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कुणीतरी सांगितलं आम्ही अभ्यास करणार नाही म्हणून फक्त प्रोटीनची पावडर वरतून घ्यायची. खरंच या प्रोटीनची पावडर वरतून घेण्याची गरज नाहीये. याच्यामुळे सुद्धा अनेक वाईट परिणाम शरीरावरती होत असतात. हे मी आपल्या शिबिराच्या माध्यमातून अनेक वेळेला अगदी पुरावे देऊन प्रूव्ह केलेलं आहे. मी नेहमी सांगतो की जिममध्ये व्यायाम करणारा एक तरुण मुलगा जो वजन उचलतो किंवा व्यायाम करतो, 2 तास जरी त्यांनी व्यायाम केला तर खरंच त्याचा व्यायाम शेतकरी दिवसभर शेतात जेवढे कष्ट करतो तेवढा वेळ होतो का? तेवढा असतो का? अरे त्या शेतकऱ्याच्या 15-20% सुद्धा व्यायाम तुम्ही करत नाही. मग शेतकरी कुठली प्रोटीन पावडर घेतो? शेतकरी कुठला आहार तुम्ही घेतो? विचार करा. याचा विचार करणं गरजेचं आहे. आज खेडेगावामध्ये सुद्धा जर बघितलं तर त्या खेडेगावात तरुण पोरांपासून तर म्हाताऱ्यांपासून तर अनेक स्त्रियांपर्यंत सगळीकडे तंबाखू खाणं चुकीचं आहे असं वाटत सुद्धा नाही त्यांना. बरं, एकीकडे त्या तंबाखूच्या पाकिटावरती लिहिलेले स्मोकिंग किल्स, गुटखा ज्यावेळेला तुम्ही खाता, सिगरेट ज्यावेळेला तुम्ही पिता त्यावेळेला कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढतं. निकोटीन हे अत्यंत घातक आहे. त्या निकोटीनमुळे कॅन्सर होणारे जवळपास 70-80% लोक हे निकोटीनमुळे होतात.
मग हे सगळं जर तुम्ही वाचून सुद्धा पाहून सुद्धा सिनेमामध्ये ते दाखवताना सिगरेट फुकताना खाली छोटीशी एक ओळ येते आणि तरी सुद्धा जर हे करत असतील तर खरंच बुद्धिमत्ता आहे? खरंच बुद्धी वापरतोय आम्ही? आणि मला तर कधी कधी कळत नाही की आनंदात राहण्याचा संबंध त्या ड्रग्सशी, त्या गांजाशी, त्या चरस घेण्याशी किंवा त्या सिगरेट फुकण्याशी किंवा दारू पिण्याशी कसं काय जोडला तुम्ही? आयुष्य एन्जॉय करू, एकच आयुष्य, फुल मजा करा, एन्जॉय करा. रे काय ऐकतो त्या माऊलीचं? खरंच एन्जॉय करणं म्हणजे असं आहे? विचार करत माझ्या दृष्टीने हे हिरो हिरोईन सुद्धा आणि आध्यात्मिक क्षेत्रात स्वतःला साधू म्हणवणारे, जे गांजा फुकत आम्ही ध्यान करतो म्हणणारे, हे दोन्ही लोक सारखेच आहे. यांना ना अध्यात्म कळालं ना त्यांना जीवन कळालं. संत ज्ञानेश्वर माऊलींपासून तुकाराम महाराजांपर्यंत, रामदास स्वामींपासून सेवालाल महाराज असो, भगवान बाबा असो, चोखा मेळा असो, मीराबाई असो, जनाबाई असो, कबीरजी असो, यांनी गांजा घ्या, यांनी दारू प्या, यांनी सिगरेट प्या, यांनी मांसाहार करा, हे सांगितलं का? अहो, आमचे सर्वांच्या हृदयात विराजमान असलेले आणि मरणाऱ्या माणसाला सुद्धा त्यांची आठवण आल्याच्या नंतर त्यांचं रक्त ज्यांच्या आठवण करून नुसतं स्मरण करून सळसळतं, असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा संपूर्ण निर्व्यसनी होते. ज्यांनी बलिदान दिलं स्वतःचं, हे धर्मवीर संभाजी महाराज सुद्धा संपूर्ण निर्व्यसनी होते. हे का कुणाला कळत नाही? का समजत नाही? विचार करा, तुम्ही स्वतःहून विचार करा. तुम्ही बदलायलाच पाहिजे, काही जबरदस्ती नाही. आणि चांगलं कार्य करताना तर चांगलं सांगवणाऱ्या लोकांना तर लोकांना जास्त राग येतो. येऊ द्या, कारण तुम्ही माझं कौतुक केलं काय किंवा मला शिवे दिले काय, मला त्याचा फरक नाही. मला उलट याचा अभिमान आहे की जे काही ज्ञानयोगाच्या शिबिराच्या माध्यमातून मी सांगतोय, मागच्या 20 वर्षामध्ये जगभरामध्ये 50,000 लोक या ज्ञानयोग ध्यान शिबिराच्या माध्यमातून व्यसनमुक्त झाले. ज्यांनी कायमची दारू सोडून दिली, ड्रग्ज सोडून दिलं, ज्यांनी तंबाखू पूर्णपणे सोडून दिली आणि आज ते परिवाराशी जोडल्या गेलेले. 50,000 लोकांनी दारू सोडली. याचा अर्थ काय? विचार करा. याचा अर्थ आहे की 50,000 कुटुंब सुधारले गेले. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला जाणीव करून देतो की तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही इंजिनियर आहात, तुम्ही प्राध्यापक आहात, तुम्ही बाप आहात, कुठल्या तरी एका लेकराचे तुम्ही जर बाप आहात आणि जर तुम्ही दारू पितायत, जर तुम्ही व्यसन करताय, जर तुम्ही गुटखा खातायत, जर तुम्ही तंबाखू खातायत, तर काय संस्कार तुम्ही तुमच्या पेशंटवर, तुमच्या लेकरांवर आणि तुमच्या समाजावर तुमच्या माध्यमातून करतायत? हा शांत राहून विचार करा. बाकी सायंटिफिक कारण मी सांगत बसत नाही. आणि म्हणून आजपासून संकल्प करा की होय, मी संपूर्ण निर्व्यसनी राहणार आहे. लाखो कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. तरुणांनी हा निश्चय करा की मी संपूर्ण निर्व्यसनी राहणार. त्यानंतर नंबर 3 ती आहे विचार. पहिलं मी काय सांगितलं? जीवनशैली. नंबर 2 काय सांगितलं? निर्व्यसनी राहणं. नंबर 3 आहे विचार. विचार नेहमी सकारात्मक पाहिजे, आपण ऐकलेले. पण ते जे विचार आहे ते विचार कुठल्या भावनेतले पाहिजे? हे विचार एकच पाहिजे, जो जे वांछील तो तेलाहू प्राणी जात. या सर्वांचं चांगलं होऊ दे, हा भाव जर तुमचा असेल, मी एकटाच पुढे नाही जायला पाहिजे, सगळे जण पुढे जायला पाहिजे, हा भाव जर तुमचा असेल ना, तर निश्चितच तुमचं हृदयावरती दडपण येणार नाही. त्याचा आणि त्याचा काय संबंध आहे? कारण आपल्या आयुर्वेदापासून तर आज आधुनिक जी वैद्यक शास्त्र आहे, ते सगळे लोक एकच सांगतायत की 90% तुमचे रोग हे ताणतणावांमुळे येत आहेत. एकीकडे तुम्ही सांगतात रक्त पातळ व्हायच्या गोळ्या घ्या, एकीकडे तुम्ही ब्लड प्रेशरच्या गोळ्या सुरू करतात, शुगरच्या गोळ्या सुरू करतात. आज सगळ्या महिलांना होणाऱ्या PCODचा किंवा थायरॉइडच्या त्रासाच्या गोळ्या सुरू करतात.
बरं, त्या वैद्यक शास्त्रानेच मान्य केलंय की थायरॉइडवर आमच्याकडे परमनंट इलाज नाही. त्याच वैद्यक शास्त्राने मान्य केलं की शरीरात त्या हृदयाच्या नलिकेमध्ये झालेले ब्लॉकेजेस काढून टाकण्यासाठी आमच्याकडे परमनंट इलाज नाही. आम्ही रक्तपातळ व्हायची गोळी देऊ, आम्ही त्याच्यात ऑपरेशन करून त्यात स्प्रिंग टाकू. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, अस्थमा, निद्रानाश, ऍसिडिटी, अल्सर, बद्धकोष्ठता, पाठीचे विकार, पोटाचे विकार, मायग्रेनचा त्रास, पोटाचा त्रास, मला सांगा मानसिक ताणतणाव, एन्झायटी, डिप्रेशन हे रोग येतातच का बरं? याचं मूळ कारण आहे ताणतणाव. याचं मूळ कारण आहे तुमची विचार करण्याची पद्धत. मलाच मिळालं पाहिजे, मीच पुढे गेलो पाहिजे, मला सर्वांपेक्षा पुढे जायचंय, मला सगळ्याला जिंकायचं आहे आणि दुसरे माझ्यापेक्षा पुढे गेले तर माझी काहीतरी चूक झालेली आहे. हे जे तुमचे विचार आहे ना, हे तणाव निर्माण करतात. स्पर्धा नेहमी तणाव निर्माण करत असते. आणि आज कुठलीही गोष्ट तुमचे विचार बघा ना, तुम्हाला जे काही करायचे पहिला विचार आहे तो पैशासाठी करायचा. आज योग शिकवायचा पैशासाठी, अध्यात्म करायचं पैशासाठी, डॉक्टर बनायचंय पैशासाठी, इंजिनियर बनायचंय पैशासाठी, सीए बनायचंय, डिग्री कशासाठी पाहिजे तुम्हाला? पैशासाठी. का बरं? नॉलेज घेण्यासाठी करू शकत नाही. योग स्वतः हेल्दी राहून इतरांना हेल्दी ठेवण्यासाठी करू शकत नाही. आणि हे मी अनुभवतोय म्हणून तुम्हाला मी सांगतो. आपल्या ज्ञानयोग ध्यान शिबिराच्या माध्यमातून मला खरं तर अभिमान आहे की आईवडिलांकडनं त्या परमेश्वराच्या कृपेने अशी बुद्धी त्या परमेश्वराने दिली की तुझं जीवन हे जगासाठी अर्पण कर. अगदी आपलं शिबिर सुद्धा जर म्हटलं तर आपली फीस सुद्धा अगदी नॉमिनल आहे. आयुष्यभराकरता फक्त जेवणाचे म्हणून 1500 रुपये फीस आपण घेतो. राहणं, खाणं, पिणं, जेवण सगळं त्याच्यामध्ये आहे. अरे साधं तुम्ही एखाद्या लॉजवर एक दिवस जा, एक दिवसाचं चांगल्या लॉजचं भाडं आणि 3 वेळचं जेवण 1500 रुपयात करून दाखवा बरं. पण आपल्या शिबिरात मात्र तुम्ही 1000 वेळेला जरी शिबिर केलं तरी सुद्धा पुन्हा 1 पैसा सुद्धा द्यायची गरज पडत नाही. हे 1500 रुपये सुद्धा त्यातल्या त्या जेवणाचा खर्च म्हणून आपण घेत असतो. बरं, तरी सुद्धा एवढं सगळं कार्य चालतं ना, मग हे कसं काय चालतं? तरी सुद्धा एवढ्या पैशात पुरत नाही, पण तरी सुद्धा हे कसं काय एवढं 3 कोटी लोकांपर्यंत पोहोचलं? तर हा माझा अनुभव आहे. ज्यावेळेस खरंच हृदयातून तुम्ही लोकांची काळजी घेताना त्यावेळेला लोक तुमचे होऊन जातात, त्यावेळेस तुमचा परिवार वाढतो, त्यावेळेला तुम्हाला काही करण्याची गरज पडत नाही. ज्यावेळेस तुम्ही लोकांसाठी जगतात त्यावेळेला लोक तुमच्यासाठी जगतात. हा माझा अनुभव आहे. आज चैतन्यवनात जगभरातले लोक येतात. एवढी सुंदर व्यवस्था झाली ना, मी कधी त्याच्याकडे पाहिलं ना, कोण काही करणारे असं कधी म्हटलं ना, कोणाला काही तुम्ही पैसे द्या, तुम्ही पैसे द्या असं म्हटलं. तरी सुद्धा हे आपोआप होऊन गेलं. कारण आता चैतन्यवन, आता ज्ञानयोग हे माझं राहिलेलं नाहीये. मी कधी लोकांकडे स्वतःहून गेलो नाही की तुम्ही शिबिराला या किंवा तुम्ही शिबिर करा. पण आज ज्यांना ज्यांना अनुभव येतो तेच साधक लोकांना सांगतायत. आज साधे आपले यूट्यूबचे सत्संग सुद्धा मी कधीच आयुष्यात लोकांना फार शिकवायचं आहे किंवा यूट्यूब माझं चॅनल वाढवायचं आहे म्हणून कधीच आजपर्यंत एक शब्द, एक वाक्य बोललेलं नाहीये. ह्या सत्संग सुद्धा मी याच्यासाठी घेतोय की तुम्ही माझेत. खरंच तळमळ आणि आपुलकी जर कळत असेल ना, तर ज्यावेळेस तुम्ही माझ्या डोळ्यात बघताल निश्चित तुम्हाला दिसेल की या बाबाचा याच्यात स्वार्थ नाही. अरे तुझी दारू सोडण्याच्यात माझा काय स्वार्थ आहे? तू आरोग्य संपन्न राहायच्यात माझा काय स्वार्थ आहे? तुझं जर ऑपरेशन टळलं त्याच्यात माझा काय स्वार्थ आहे? पण एकच आहे, हे विश्वची माझे घर हे माझ्या कणाकणात बसलेलं आहे. हे माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं आहे की शेवटच्या क्षणापर्यंत जगत राहा इतरांसाठी. आणि ती अनुभूती घेणं हे किती सुंदर आहे. बस एवढा सांगण्याचा प्रयत्न मी करतो की तुम्ही करावं लोकांसाठी. लोक तुमच्यासाठी करतात. स्पर्धा स्पर्धा स्पर्धा, त्या स्पर्धेतून तणाव निर्माण होतो. ना माझी कुणाशी स्पर्धा आहे, ना कुणाबद्दल मला ईर्ष्या आहे, ना मला फार मोठं शिबिर करून अजून काही मोठं व्हायचं, ना चैतन्य अजून मोठं करायचंय, ना सगळ्या जगभरात पसरवायचंय. गरजच नाहीये, ऑलरेडी ते पसरलेलं आहे. मी माझं जीवन आजही आनंदात जगतोय.
मी आजही लहान लेकरांसोबत खेळतो. आजही मला जर वाटलं तरच मी शिबिर घेतो. आजही जेव्हा जेव्हा मला वाटलं तेव्हा तेव्हा मी ते करतो. मला तर असं वाटतंय जगातला सगळ्यात सुखी माणूस मी पूर्ण जॉबलेस माणूस आहे. मला कुठलंच काम नाही. वाटलं तेव्हा डोंगरावरती जा, वाटलं तेव्हा स्विमिंग करत राहा, वाटलं तेव्हा मातीची आंघोळ करा, वाटलं तेव्हा साधकांसोबत गप्पा मारा, वाटलं तेव्हा गाडी घ्यान फिरायला जा, वाटलं तेव्हा परिवारासोबत सगळ्या साधकांना घेऊन ट्रेकिंगला चालल्या जा. बस हे माझं जीवन आहे. हे शिबिरं घेणं सुद्धा माझं कार्य नाही. शिबिरात आल्याच्या नंतर आज हजारो साधक, हजारो परिवार ज्याने 2002ला शिबिर केलं ना, तो सुद्धा माझ्यासोबत तितकाच जोडलेला आहे. ज्या दिवशी शिबिरातून ते इथून जातात ना 6 दिवसाच्या नंतर, प्रत्येक जण माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडतो. प्रत्येकाला असं वाटतं की चैतन्यवन आमचं माहेर आहे आणि माऊली आमची आई आहे. का बरं? कारण मला एकच गोष्ट ज्ञानयोगाने दिलेली आहे, सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. हे परमेश्वरा, माझ्या आधी या सगळ्यांचं चांगलं होतं. या भावनेतून तुम्ही अभ्यास करा, या भावनेतून तुम्ही तुमची डिग्री पूर्ण करा, या भावनेतून तुम्ही तुमचा जॉब करा, या भावनेतून तुम्ही तुमचं काम करा. विचार बदला, जीवन बदलेल. विचार शुद्ध करा, जीवन शुद्ध होईल. विचार असे करा की तुमच्याकडनं सर्वांना मिळालं पाहिजे, सर्वांकडनं तुम्हाला मिळेल. समजतंय? आणि हा बोलताना सुद्धा मला आनंद होतोय, कारण माझ्या बोलण्यातून 2 लोकांना सुद्धा जर प्रेरणा मिळाली तर त्यांचे आशीर्वाद, तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद आणि तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य ठेवणं, हीच माझी शक्ती आहे. मला अजून काहीही नको. आणि सगळ्यात शेवटचं ते म्हणजे तिसरं काय सांगितलं मी, विचार असे करा की तणाव नाही यायला पाहिजे. स्पर्धा म्हणून काही करू नका. कारण हे सगळे रोग सायकोसोमॅटिक रोग आहेत, मनोदेहिक रोग आहेत. मनाचा आणि शरीराचा संबंध आहे. मनाची मूळ अवस्था आहे आनंदात असणं. ज्यावेळेला तुम्ही आनंदात न राहता तणावातून काम करताय, 2, 3, 4, 5, 6 वर्षात तुम्हाला हार्टमध्ये ब्लॉकेजेस होणार, तुम्हाला शुगर वाढणार, तुमचं थायरॉईड वाढणार, तुम्हाला मायग्रेनचा त्रास होणार, तुम्हाला एन्झायटी येणार. हेच कामं तुम्ही तणाव न घेता जर केले तर तुमचे ब्लॉकेजेस होणार नाही, तुम्हाला व्यसन करावं असं वाटणार नाही, तुमची जीवनशैली छान असते, तुम्हाला थायरॉईडचा त्रास होणार नाही, ना तुम्हाला PCODचा त्रास होईल, ना तुम्हाला गर्भाशयाचा त्रास होईल, ना तुम्हाला अपचन किंवा कोलायटिस किंवा IBS सारखे पोटाचे रोग होतील. कारण पोटाचा संबंध सुद्धा मेंदूशी आहे, लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही टेन्शन घेतलं त्यावेळेस पोटात गोळा येतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ तणावात जगणारे, भीतभीत जगणारे लोकांना कोलायटिस, IBS, आतड्याला सूज होणारच. पण आम्ही मात्र काय करतो? आम्ही आनंदी न राहता वर त्याच्यात अजून एंडोस्कोपी करू, त्याच्यात अजून भरपूर काही दुर्बीण टाकून बघू. त्या आतड्याची सूज कमी करण्यासाठी आम्ही शाकाहारी राहणार नाही, आम्ही अजून गोळ्या टाकू. लक्षात घ्या, तो किडनीचा रोग असो किंवा तुमचा आतड्याचा असो, तो थायरॉईडचा असो किंवा मेंदूचा असो, नुसत्या गोळ्या घेऊन हे रोग दूर होऊ शकत नाही. याच्यासाठी सर्वात्मक, सर्वसमावेशक विचारसरणी खूप आवश्यक आहे. आणि हेच सगळ्या संतांनी सांगितलं. म्हणून ते येशू ख्रिस्त काय सांगतात? लव्ह इज गॉड. जो प्रेम करू शकत नाही तो परमेश्वरापर्यंत पोहोचू शकत. म्हणून तर गौतम बुद्धांनी सांगितलं की जो अहिंसेच्या मार्गावरती चालत नाही, अरे अंगुलीमालला जर अहिंसेनीच आणि प्रेमाने जर गौतम बुद्धांनी जिंकलं, तर मग जर मी गौतम बुद्धांना मानतो तर मी का अहिंसेचा मार्ग स्वीकारला नाही पाहिजे? सांगा. जर श्रीकृष्णाने सुद्धा जर प्रेम हाच मार्ग सांगितला, काय सांगितलं श्रीकृष्णाने? एकच गोष्ट सांगितली की तुम्ही जे काम करत आहात ते काम करत असताना योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजया. ते काम योगास्थिर होऊन कर. योगास्थिर म्हणजे काय? योग म्हणजे जोडल्या जा. त्या कामालाच पूजा म्हणून कर. नाहीतरी गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे? कर्मयोग. म्हणजे त्या कामात एवढं विसरून जा स्वतःला, जसं गोरा कुंभार विसरला होता, जसं सावतामाळी विसरला होता. बरोबर आहे? म्हणून तर त्यांनी काय सांगितलं? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. कुठे टेन्शन होतं त्यांना? सांगा. ज्या वेळेला ती माती तुडवतो आपला गोरा कुंभार, कुठे टेन्शन होतं?
सांगा मला. तुकाराम महाराज ज्यावेळेला कार्य करतात कुठे टेन्शन होतं सांगा. ज्या वेळेला भगवान बाबा जीवन जगत होते कुठे टेन्शन त्यांनी घेतलं सांगा. आणि म्हणून तर यांच्याकडनं प्रेरणा मिळते ना. म्हणून तुमचं काम तुम्ही टेन्शन न घेता करू शकता. आणि टेन्शन न घेता काम कसं करायचं याच्यासाठी सहपरिवार ज्ञानयोगासोबत जोडल्या जा. आणि आता चौथी जी महत्वाची गोष्ट सांगतोय ही सगळ्यात महत्वाची. हा बदल केल्याशिवाय तुम्ही आरोग्य संपन्न जीवन नाही जगू शकत. काय आहे ते म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येकाने संपूर्ण शाकाहारी व्हा. तुम्ही बघा, हे जेवढे सेलिब्रिटी हार्ट अटॅकने तरुण वयात मेले, अगदी सिद्धार्थ शुक्ला असेल, ते इंद्र कुमार असेल, ते वाजिद खान असतील, किंवा अजून आत्ता पुनीत राजकुमार असतील, किंवा ज्यांना कॅन्सर झाला, हे सगळे सेलिब्रिटी बघा. यातले कितीतरी जवळपास 99% सेलिब्रिटी हे नॉनव्हेज खाणार आहेत. पण आज दुर्दैव असं आहे की आम्ही पुस्तकात पहिलीपासून तर अगदी पूर्ण आमची डिग्री होईपर्यंत प्रत्येक पुस्तकात दिलेलं आहे की मांसाहार करायलाच पाहिजे. हाडं दुखतायत, मांसाहार करा. व्हिटॅमिन B12ची कमतरता आहे, मांसाहार करा. अरे कोरोना झाला, अंडे खा. आज अंड्याला सुद्धा आम्ही शाकाहारी बनवून टाकलेलं आहे. लक्षात घ्या, तुमचं वैयक्तिक स्वतःचं जीवन, तुमचे विचार तुम्हाला नाही वाटलं नका करू बदल, नाही सोडायचं नका सोडू, पण माझं सांगण्याचं काम मात्र मी सोडणार नाही. ते अंडे असो, ते मासे असो, नाहीतर ते कुठल्याही प्रकारचं मांस असो, ते चिकन असो, नाही तर ते बकरीचं काही असो, मटण असो, अत्यंत घातक आहे. तुम्ही जे खाता तसे तुम्ही बनतात. एक तर मी अनेक सत्संगात सांगितलेलं, त्याच्यामुळे मी डबल सांगणार नाही की तुमची जीभ, तुमचे डोळे, तुमचे दात, तुमचं आतडं, तुमची त्वचा, तुमचे नख, हे निसर्गाने माणसाला शाकाहारी बनवलेलं आहे. शाकाहारी प्राणी आणि मांसाहारी प्राणी याच्यात खूप मोठा फरक निसर्गाने केलेला आहे. ज्यावेळेला तुमचा जो आहार नाही तो तुम्ही घेता, ज्यावेळेला तुम्ही अंडे खाता, मांसाहार करता, आणि बिघडवलेलं एवढं आहे, आज दवाखान्यातल्या लोकांनी जेवढ्या लोकांना मांसाहारी बनवलेलं आहे तेवढं कुणी बनवलेलं नसेल. आणि तुम्ही मरणाला घाबरणारे लोक आहेत. तुम्हाला असं वाटतं की आम्ही जर अंडे खाल्ले नाही तर कोरोना दूर होणारच नाही. आज इम्युनिटी त्याच्या नावाखाली एवढा जो काही प्रचार सुरू आहे, आज जे लोक सांगतायत की तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढली पाहिजे, तुम्ही अंडेच खाल्ले पाहिजे, वैयक्तिक या लोकांना किती रोग आहेत बघा. आणि माझ्यासारखे सुद्धा असे हजारो लोक आहेत की जे संपूर्ण शाकाहारी आहेत, पण तरी सुद्धा कोरोनाच्या काळात कोरोना रुग्णांची सेवा करून सुद्धा ना मला कोरोना झाला, ना मला कुठला रोग झाला. 44 वर्षाचा मी आहे, पण अपवादात्मक एखाद्या वेळेला जर सोडलं व्हायरल इन्फेक्शन, ते सुद्धा 2-4 दिवसाकरता कधीतरी, तर मी कधी आजारी पडलो नाही. आणि मी तरी ठरवलेलं आहे, मी ठामपणे सांगतोय तुम्हाला की जर मला कधी ब्लॉकेजेस माझ्या रक्तनलिकेत आढळले, जर मला कधी शुगर झाली, जर मला कधी ब्लड प्रेशर झालं, तर मी हे बोलणं कायमचं सोडून देईल. मी शिबिरं घेणार नाही कधीच, कारण तो माझा अधिकार नाही आहे. कारण जे मी बोलतोय ना ते मी करतो, आणि जे मी करतो ना तेच मी बोलतोय. मी संपूर्ण शाकाहारी आहे. आणि त्याच्यासाठी मी काय म्हणतोय, तुम्ही नका माझ्यावर विश्वास ठेवू. 6 महिने प्रयोग तर करून बघा. ज्या वेळेला तुम्ही ज्यांनी पाहिलेलं नाहीये त्या प्रत्येकाने ज्ञानयोग गोपाळकाला हा व्हिडिओ बघा. आणि तुमच्या जेवणामध्ये जे कुठलं वरण भात भाजीपोळी तुम्ही खाता तेच खा, पण त्याच्यामध्ये 70% कच्च्या भाज्यांचं सेवन तरुणांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. ज्ञानयोग गोपाळकाला हा असा आहार आहे की माझ्याकडे रिपोर्ट आहेत डॉक्टरांचे, हजारो लोक डायबिटीस मुक्त झालेले आहेत. माझ्या सल्ल्याने नाही, आहारात बदल केला, प्राणायाम केला, ध्यान केला, व्यसन सोडलं, ॲनिमल प्रोटीन खाणं सोडलं, आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की आता शुगरच्या गोळ्या बंद करा. आज त्यांचं BP नॉर्मल आहे. असे सुद्धा हजारो लोक आहेत. मी ठामपणे सांगतोय
की ज्यांचा थायरॉईडचा प्रॉब्लेम पूर्ण दूर झाला, बंद झालेत त्यांचं थायरॉईडच्या गोळ्या. त्यांचा मायग्रेनचा त्रास, डोकेदुखीचा त्रास, कंटिन्यू सर्दी असणं, कंटिन्यू त्यांना कफ असणं, हे 100% बंद झालं. आज असेही लोक आहेत की जे हाडं दुखतात किंवा संधिवात होतो म्हणून, आर्थरायटिस होतो म्हणून, ऑस्टिओपोरोसिस, आमचे हाडं ठिसूळ झाले असं म्हणून ज्यांना डॉक्टरांनी जिने चढायचं सांगितलेलं नव्हते, आज असे वय वर्ष 50, 60, 70 वर्षाचे लोक माझ्यासोबत डोंगर चढून जातात. याला एकच कारण आहे, ते म्हणजे नियमित सकाळी ध्यान, प्राणायाम, जीवनशैलीतला बदल सांगितल्यासारखा, आनंदात राहणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण शाकाहारी राहणं. तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. आज जसं दवाखान्यात सांगतायत ना, नॉनव्हेज खा, नॉनव्हेज खा, नॉनव्हेज खा. अहो असंच पूर्वीच्या काळी 1910 ते 1960 पर्यंत कॅमल सिगरेट नावाची एक कंपनी आहे. त्या कॅमल सिगरेट कंपनीने सांगितलं की तुम्ही ही सिगरेट प्या, तुमचं शरीर तंदुरुस्त राहतील. आणि आज जसं हे सेलिब्रिटी लोक मांसाहाराची जाहिरात करतात, टीव्हीवरती ऍड सुरू झाल्या बघा. हे क्रिकेटपटू लोक सांगतात संडे हो या मंडे रोज खावा अंडे. असंच त्यावेळेला कॅमल सिगरेट कंपनीची जाहिरात करायची. सगळे म्हणायचे सिगरेट प्या, आरोग्य चांगलं राहील. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेवू नका. गुगलवर सर्च करा कॅमल सिगरेट, तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी असा प्रचार सुरू केला. दवाखान्यात सुद्धा सांगायला लागले, सेलिब्रिटी लोक सांगायला लागले, ऍड करायला लागले की कॅमल सिगरेट पिली ना तर रोग येत नाही. आणि चांगले लोक कॅमल सिगरेट प्यायला लागले 1910 ते 1960. पण नंतर असं प्रूव्ह झालं की याच्यामुळे कॅन्सर होतो. मग या लोकांनी काय केलं, 1955 ते 60च्या दरम्यान त्यांची कंपनी बंद पडली, कारण लोकांना कळालं की कॅमल सिगरेट अत्यंत घातक आहे. मग यांनी काय केलं, ते कॅमल सिगरेटचे जे लोक होते निर्माते तयार करणारे, त्या लोकांनी फक्त त्यांचा धंदा बदलला आणि ते लोक मांसाहाराच्या क्षेत्रात घुसले. कत्तलखाने त्यांनी काढले. त्यावेळेला त्यांच्याकडे पैसे होते, त्यांनी अभ्यासक्रमात टाकलं, त्यांनी पुस्तकात टाकलं कॅमल सिगरेट प्या. लोक पिऊ लागले, त्यांनी सेलिब्रिटीला दिलं कॅमल सिगरेट प्या. सेलिब्रिटीच ऐकून लोक तसं करायला लागले. आज तेच लोक आहेत जे सांगतायत मांसाहार करा, तुमचं चांगलं होईल. आणि तुम्ही त्याच्यात अडकले. तुम्ही बघा, असे अडकले तुम्ही त्याच्यामध्ये की माझ्यासारखा शाकाहारी राहणारा माणूस म्हणजे तुम्हाला मूर्ख वाटतोय. आणि हे कोण सांगतंय, तुम्ही मांसाहार करून झालेली तुमची ती तामसी बुद्धी तुम्हाला सांगते की माऊलीचं ऐकू नको. आणि तुमच्या जिभेला जी नॉनव्हेज खायची सवय लागली ना, ती जीभ तुम्हाला सांगते. मी तर नेहमी सांगतो, जीभ वॉचमन आहे. जिभेचं काम चव घेणं आहे. शरीराला काय रोग येत आहेत काही घेणं देणं नाही. आणि पुन्हा मी हेच सांगतोय की हे सगळे लोक जर तुम्ही बघितले, हे सगळे नॉनव्हेज खाणारे, यांच्याकडे तर न्यूट्रिशन 10-10 लाख रुपये पगार देतात ते. मग का सिद्धार्थ शुक्लाला अटॅक आला, का पुनीत राजकुमार यांना अटॅक आला, का वाजिद खान यांना अटॅक आला, का इंदर कुमारला अटॅक आला? सांगा, का या सगळ्या लोकांना कॅन्सर होतोय? बघा तुम्ही, का इरफान खानला कॅन्सर झाला, का युवराज सिंगला कॅन्सर झाला, का ऋषी कपूर कॅन्सर झाला, का सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाला, का आयुष्यमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप यांना कॅन्सर झाला, का अनेक लोक आहेत, का संजय दत्तला कॅन्सर झाला? विचार करा. पाश्चिमात्य लोकांनी आमच्या पुस्तकात टाकलं, आमच्यावर ते लादलं. आज आम्ही 4 पुस्तकं शिकलो आणि आम्हाला असं वाटतंय की आम्हाला फार अक्कल आहे ना, आम्हाला फार बुद्धी आहे ना. हा कोण सांगणार आहे, याची डिग्री काय? नाही, मी डॉक्टर नाहीच, मी पुन्हा एकदा सांगतो. आणि तुम्ही माझं ऐकावं असंही माझं म्हणणं नाही. पण जे काही तुम्ही शिकतायत, मी जे सांगतोय माझ्या अनुभवातून सांगतो. अहो, आज महाराष्ट्रातले एक खासदार साहेब, त्यांनी राज्यसभेत एक अहवाल पारित करण्यासाठी आग्रह धरला होता की इथून पुढं अभ्यासक्रमात असं टाका. महाराष्ट्रातले खासदार साहेब त्यांनी सांगितलं, इथून पुढे अभ्यासक्रमात असं टाका की कोंबडी आणि अंड हे शाकाहारी आहे, असं पुस्तकात द्या. हा अहवाल त्यांनी सादर केला त्या राज्यसभेमध्ये. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्यांनी याला हो म्हणून सांगा.
मला सांगा, लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये कोंबडी आणि अंड हे शाकाहारी आहे असं जर पारित केलं आणि इथून पुढच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात ते जर दिलं, तर अजून 15 वर्षांनी तुम्ही तुमच्या लेकरांना सांगा की कोंबडी ही शाकाहारी असते, नाही शाकाहारी नाहीये, ही मांसाहारी आहे, तर ते तुम्हाला मूर्खात काढतील का नाही काढणार? बस आज हेच झालेलं आहे. या WHO ने जे काही फालतू धंदे केलेले आहेत, जे काही प्रचार केलेला आहे, यांना कुणाशी काहीच घेणं देणं नाही. आज या मल्टीनॅशनल कंपन्या ज्या मेडिसिन बनवणाऱ्या आहेत, यांनी जे काही पसरवलेलं आहे, यांना तुमच्याशी काही घेणं देणं नाहीये आणि तुमच्याशी ज्याला घेणं देणं आहे तो तुम्हाला पागल वाटतो. असेही सत्य बोलणारे लोक पागलच वाटतात लोकांना. पण मी माझं काम सोडणार नाही. विचार करा, यांनी अभ्यासक्रमात जे काही पसरवलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. पुन्हा मी त्याच संतांचं नाव सांगतो, सगळ्यात ते संत ज्यांनी महाराष्ट्रात काहीतरी चांगलं कार्य केलं. कुठल्या संतांनी मांसाहार कर हे सांगितलं रे बाबा? तुकाराम महाराजांनी सांगितलं? सांगा. सेवालाल महाराजांनी सांगितलं? भगवान बाबांनी सांगितलं? ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं? रामदास स्वामींनी सांगितलं? गाडगे महाराजांनी सांगितलं? तुकडोजी महाराजांनी सांगितलं? एकनाथांनी सांगितलं? नामदेवांनी सांगितलं? अरे उलट त्या वाळवंटात, त्या वाळूवरती तडफडणाऱ्या गाढवाला एकनाथ महाराजांनी पाणी पाजलं. जे पाणी रामेश्वरावरून आणलेलं होतं आणि पिंडीवरती चढवायचं होतं, त्यांनी सांगितलं की या प्राणी मात्रात देव. कसं काय तुम्ही ते अंडे खाऊ शकतात? आणि पुन्हा वरती प्रचार काय करतात? अंड्यात सगळ्यात जास्त प्रोटीन आहे आणि ते प्रोटीन शरीराला गरजेचं आहे. बरं, हे सांगत नाही की प्रोटीन म्हणजे आपल्याला 20 अमायनो ॲसिड पाहिजे असतात. ते 20 अमायनो ॲसिडपैकी 17 अमायनो ॲसिड शरीर स्वतः तयार करतं, हे कुणीच सांगत नाही. आणि राहिलेले जे 3 महत्त्वाचे अमायनो ॲसिड्स आहेत, ते 3 अमायनो ॲसिड हे मोड आलेली मूग आणि मटकी खा, डाळी तुम्ही भरपूर घ्या, वरण भात भाजीपोळी तुम्ही घ्या, खजूर खा, गुळ शेंगदाणे तुम्ही खा, आपला सात्विक आहार घ्या, त्याच्यातून सगळं काही मिळतं. तुमचे विचार बदलतात. जे जनावराचं जेवण आहे, ते जनावराचं जेवण ज्यावेळेस तुम्ही खातात, मला तुम्ही सांगा, जनावरासारखंच माणसं जगणार आहेत? आज समाजामध्ये जे काही घडतंय, जे महिलांवरती अत्याचार होत आहेत, जे भाऊ भावाचा खून करतोय, 1-1 इंच जागासाठी एकमेकांना मारून टाकतायत, जी सूड प्रवृत्ती वाढलेली आहे, जी घाणेरडी प्रवृत्ती वाढलेली आहे, याला कारण काय? एकदा विचार करा. जर सदसद विवेक बुद्धी असेल तर विचार करा. आणि मी एवढं सांगून सुद्धा हे सांगतोय की काही कोणाला जबरदस्ती नाही. करायचं तर करा, नसेल करायचं द्या सोडून. तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक आहे. पण संपूर्ण शाकाहारी होणं ही काळाची गरज आहे, हे लक्षात घ्या. अनेक सेलिब्रिटी सुद्धा शाकाहारी बनलेत आता. अमेरिकेमध्ये मागच्या 1 वर्षामध्ये 6 लाख लोक शाकाहारी बनले. युरोपमधले 3 लाख लोक शाकाहारी बनले. ते लोक इकडंच आचरण करतात आणि आपण त्यांचं, पाश्चिमात्य लोकांचं अंधानुकरण करतोय. हे कशामुळे आहे? कारण प्रचार सगळीकडे हाच होतोय. बघा तुम्ही आज काय चाललेलं आहे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, बघा तुम्ही. तर खरंच ही दिवाळी तुम्हाला खरंच काहीतरी साजरी करायची असेल ना, तर ती अशी साजरी करा की ज्याच्यातून तुमची अंतर्ज्योत लागली पाहिजे. तुमचे जे मुखवटे आहेत ना लोकांना दाखवण्याचे, मी किती आनंदी आहे, मी किती यशस्वी आहे, मी किती मोठा आहे, काही घेणं देणं नाही त्या मुखवट्याचं तुमच्या त्या हृदयाला, तुमच्या त्या मनाला. तुमच्या मनाला माहिती तुम्ही कसे. ते छेचोरे नावाचा जो पिक्चर होता सुशांत सिंगचा, त्याच्यात त्यांनी त्याच्या लेकराची जी भूमिका केली होती, लेकराला सांगितलं की किती अपयशी होते, सुसाईड करायची नाही, हा पर्यायच नाही, आणि काही महिन्यात सुसाईड केली. का बरं? मुखवटे आहेत सगळे. विचार कर. एवढ्या जगाला हसवणारा चार्ली चॅप्लिन, तो सांगतो की पाऊस मला आवडतो कारण पावसात अश्रू दिसत नाही, सगळ्यात दुःखी व्यक्ती. का बरं? मुखवटे. काय लोकांसाठी का जगतायत तुम्ही? लोकांसाठी म्हणजे लोकांचा विचार करून, लोकांना माझ्याबद्दल काय वाटेल याचा विचार करून का जगतायत तुम्ही? मी तर परवा आपल्या गुरुजींना बोलत होतो की का मी जसा आहे तसा मी का नाही स्वीकारू शकत? मला फेसबुकवर जर फोटो टाकायचा तर मी का चमकवायला पाहिजे? माझं पर्सनल आयुष्य मला का लोकांना एवढं दाखवण्याची हौस आहे आणि त्यांच्या लाईकवरती मला का आनंद मिळवायचा आहे त्याच्यामध्ये?
मी लग्न केलं त्याचे फोटो टाका. बरं शेअर करा ना, आनंद शेअर करा. पण ते अशा पद्धतीने करायचं की बस ह्या जगामध्ये मी सगळ्यात मोठा सुखी, पण आतून मग 4 लोकांचे फोटो तुम्ही बघतात, तुम्हाला वाटतं यांचं नातं किती चांगलं आहे आणि तुम्हाला असं वाटतं बस माझं नातं चांगलं नाही, तुम्हाला डिप्रेशन. अरे पण ज्यांनी फोटो टाकले त्याच्या घरात जाऊन तू बघितलं का की काय चालू आहे? का दुसऱ्याचं कंपॅरिझन तुम्ही का करतात? तुलना तुम्ही का करतात दुसऱ्याची? तो काळा आणि मी गोरा, तो उंच आणि मी बुटका, त्याला भरपूर केस आहे, मी टाकले. काय घेणं देणं काय? तुम्हाला जे करायचं ते करा, पण तुमच्या आनंदात राहा ना. तो यशस्वी आहे, मी यशस्वी नाहीये. अरे मी जसा आहे ना, परमेश्वराची सर्वश्रेष्ठ कलाकृती एकमेव द्वितीय आहे. मी माझ्या आनंदात जगणार आहे. का नाही ठरवू शकत तुम्ही? आजपासून तुलना करणं बंद करा. आणि हे जे मुखवटे आहेत ना तुमचे, जे फेसबुकवरती किंवा तुमच्या इन्स्टावरती किंवा लोकांना दाखवण्यासाठी जे काढतात ना, गरज नाही. तुमचं तुमचं जगा. माझं आणि माझ्या बायकोचं किती प्रेम आहे म्हणून आम्ही फेसबुकवरती असा फोटो टाका. टाकण्यासाठी काही नाहीये. पण ज्यांचं खरंच प्रेम आहे ना, ते एकमेकांच्या प्रेमात एवढे आकंठ बुडून जातील की त्यांना जगाचा विचार सुद्धा येणार नाही. तुम्हाला नाही वाटत असं? जे खरंच घरामध्ये भरभरून एन्जॉय करतंय त्याला काय घेणं देणं होतं सोशल होण्यासाठी. आपलं आपलं नातं सोशल करायचं असतं. विचार करा तुम्ही. म्हणून सोशल मीडियाला सुद्धा तुम्ही किती वापरतायत. निश्चित सोशल मीडियाचा माझ्या एवढा वापर तर कोणी करत नसेल, पण तो कशासाठी करतोय मी? सत्संगासाठी, लोकांना जोडण्यासाठी. तुम्ही सुद्धा करा ना. इतरांना आनंद देण्यासाठी निश्चित करा. पण त्यांनी मला चांगलं म्हटलं आणि त्यांनी लाईक दिले तर मी आनंदी होतो, हे काढून टाका. तुमचा आनंद तुमच्या आत आहे आणि स्वतःच्या आत जाण्याचा प्रवास, स्वतःमधली अंतरयात्रा करण्याचा प्रवास म्हणजे आपलं ज्ञानयोग ध्यान शिबिर, म्हणजे आपला प्रत्येक सत्संग आहे. जोडल्या जा तुम्ही सगळे लोक. पोहोचू द्या हा सत्संग सर्वांपर्यंत. शेअर करा सर्वांना. आणि मोफत आहे सगळं, त्याची किंमत ठेवा. ज्यांनी शिबिर केलं त्यांनी सुद्धा, ज्यांना शिबिराशी जॉईन व्हायचंय, खाली जे नंबर दिलेत ना, त्या नंबरवरती पाठवा मेसेज व्हॉट्सअपवरती की आम्हाला सकाळची झूम साधनेची लिंक पाठवा. ते तुम्हाला पाठवतील. व्हा जॉईन तुम्ही सुद्धा. आणि ते जॉईन सुद्धा बघण्यासाठी नाही, हा काय घेतोय बघण्यासाठी नाही घ्यायचं, सहभागी होण्यासाठी जॉईन करा. तर या 4 गोष्टींमध्ये जर बदल केला ना, निश्चित आरोग्य तुमचं चांगलं राहणार. त्याच्यामुळे मुखवटे काढून जशी आहे तसे ॲक्सेप्ट करा. संपूर्ण शाकाहारी राहा. या शाकाहाराबद्दल मी 5 तास न थकता बोलू शकतो, पण मी ते थोडक्यात सांगितलं. मी काय आहे आणि त्याचे काय पुरावे आहेत माऊली, या पुराव्यापेक्षा अनुभव हीच खात्री असते. 6 महिने, वर्षभर शाकाहारी होऊन बघा आणि बघा स्वतःत काय बदल होतो. खूप सुंदर परिवर्तन तुमच्यात होऊ शकतं. तर सांगण्यासारखं खूप काही, पण आपण इथे थांबूयात. परमेश्वर तुम्हाला असंच खरंच माणूस म्हणून भरभरून जीवन जगून तुमच्यामुळे इतरांना आनंद देण्याची शक्ती प्रदान करो. तुमचं आयुष्य तुम्ही भरभरून जगण्यासाठीची ऊर्जा तुम्हाला परमेश्वर देव, हीच प्रार्थना मी परमेश्वराकडे करतो. जय गुरुदेव.